आज इथे आपण बनवणार आहोत बटाट्याची पिवळी भाजी। इथे मी 4-5 बटाटे घेतलेले आहेत। आपण हे बटाटे आता उकडून घेऊया। इथे मी छोटा कुकर घेतलेला आहे। आपण ह्याच्यामध्ये बटाटे आता उकडून घेऊया। पाणी टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये। कुकरला आता इथे झाकण लावून घेऊया। इथे आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाटे छान असे उकडले जातील। कुकरच्या शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत आपण कांदे चिरून घेऊया आणि मिरच्या कट करून घेऊया। इथे मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर छान असं थंड व्हायला देऊया। इथे आता आपण कांदा कट करून घेऊया। इथे आपण बटाट्याची पिवळी भाजी करणार आहोत, म्हणून मी कांदा असा लांबडा चिरणार आहे बघा। बटाट्याची पिवळी भाजी करताना आहे ना, कांदा नेहमी असा लांबडा चिरायचा आणि कांदा जरा जास्त वापरायचा, म्हणजे आपली भाजी आहे ना एकदम टेस्टी बनते। कांदे चिरून झालेले आहेत। आता आपण मिरच्या कापून घेऊया। इथे लसूण थोडासा बारीक करायचा आहे। तुम्ही हा लसूण चेचून टाकला तरी चालेल। इथे आता कोथिंबीर कट करून घेऊया। बटाट्याच्या भाजीला कांदा आणि कोथिंबीरचा वापर जरा जास्त करायचा, म्हणजे ती चवीला एकदम लज्जतदार बनते। इथे आपली कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली आहे। कुकर पण इथे आपला थंड झालेला आहे। आता आपण उघडूया। बघा बटाटे छान असे उकडले गेलेले आहेत। आता हे काढून घेऊया। बटाटे काढून आता हे आपण थंड करायला ठेवून देऊया। बघा इथे बटाटे छान असे थंड झालेले आहेत। आता आपण हे सोलून घेऊया। बटाटे बघा सोलून झालेले आहेत। आता आपण हे सुरीने कट करून घेऊया ह्याच्यामध्ये। इथे बटाटा पण आपला बारीक कट करून झालेला आहे, जास्तही बारीक केलेला नाहीये मी। कढई इथे गरम झालेली आहे। आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। इथे मी सुरुवातीला शेंगदाणे टाकणार आहे, म्हणजे शेंगदाणे छान असे परतले जातील तेलामध्ये।
तुम्ही बटाट्याच्या भाजीला असे शेंगदाणे घालून बघा आणि असे परतून घ्या शेंगदाणे, म्हणजे बटाट्याची भाजी ना खूप छान लागते मध्ये मध्ये हे शेंगदाण्यामुळे. शेंगदाणे थोडे लाल झाले की याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया. मोहरी, जिरं, इथे थोडेसे धणे वापरलेत मी, कढीपत्ता, मिरच्या, लसूण आणि हा कांदा टाकूया. आणि छान इथे आता परतून घ्यायचं आपल्याला सगळं. सुरुवातीला आपण इथे शेंगदाणे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे काय होतं, शेंगदाणे छान असे परतले जातात सुरुवातीला तेलामध्ये. इथे मी जेवढे बटाटे आहेत ना त्याच्या अर्धे कांदे वापरलेले आहेत बघा तुम्ही. कांद्यामुळे ही भाजी खरंच चवीला खूप मस्त लागते. कांदा छान परतून घेऊया. मीठ टाकूया. बघा इथे कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया. हिंग, बटाटे घालून घेऊ आणि छान असं परतूया. आता इथे फक्त 2 मिनिटात आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे, कारण बटाटे आपण आधी शिजवलेले असल्यामुळे जास्त शिजवायची आता गरज नाही आपल्याला. बघा तुम्हाला कलरवरून कळत असेल की भाजी किती मस्त झालेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया वरनं. बघा इथे तयार आहे आपली चटपटीत पिवळी बटाट्याची भाजी. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया.